सत्यजित आई अरे मी तुला भेटायला येणारच होते आई गौरांग आणि नेत्राला तू गणपतीच्या पूजेला का बसायला सांगितलंयस हे कळेल मला? सत्य तुला सगळं माहिती आहे का? माझ्याच तोंडून ऐकायचं तुला? हे बघ आई, गौरांगला त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून जर तू हा निर्णय घेतला असतास तर माझी काहीच हरकत नव्हती. पण माझी खात्री आहे की मंजिरीला तिच्या हक्कापासून डावलण्यासाठी तू हा निर्णय घेतलायस. ते मला मान्य नाही. त्यामुळे पूजेला मी आणि मंजिरीच बसणार. माझा निर्णय अयोग्य ठरवतोयस तू? मुळात कसं आहे, हा आपल्या घरचा गणपती नाही, हा ऑफिसच्या स्टाफनं बसवलेला गणपती आहे. मी आणि मंजिरी असताना जर गौरांग आणि नेत्रा पूजेला बसले तर ऑफिसच्या स्टाफसाठी रॉंग मेसेज जाईल आणि ते मला नकोय. हो, पण हेच ऑफिसचे लोक तुझ्याकडे आणि मंजिरीकडे बघून हसत असतील सध्या. काय घडलंय ते सगळ्या जगाला माहिती. त्याची काळजी तू नको करूस आई. हा माझा निर्णय आहे, हा ठाम आहे आणि हा बदलणार नाही. नेत्रा, हे बघ ना. अरे काय आहे? शी, काय कटकट आहे. मी काय म्हणतो, या सगळ्याची काही गरज आहे का? हा, एकतर पूजेला बसायचं म्हणून पहाटे उठावं लागलं, त्यात ही धोत्राची कटकट. ते काय आहे? अरे याला धोतर नाही, सोहळं म्हणतात. ते जे काही असेल ते महत्वाचं आहे का? पण हे सगळं का? प्रश्न सोहळं नेसण्याचा नाहीये, प्रश्न आईंच्या इच्छेचा आहे. त्यांची इच्छा आहे की नाही आपण पूजेला बसावं ही. मग नाही काय, तुला तर काही अक्कलच नाही. आईने सांगितलं आणि तू ऐकलं. हा, एक तर धोतर निसा, वर तिकडे पूजेला तासन तास बसा. बरं, एवढं करून समोर जी फळं मांडलेली असतात त्यांना नुसतंच बघत बसायचं. हाऊ बोरिंग इज दिस. हे बघ गौरांग, मला काहीही ऐकायचं नाहीये. आपण पूजेला बसतोय अँड दॅट्स फाईन. ते मला काही माहिती नाही. मी सरळ आईला जाऊन सांगणार की मला इतका वेळ पूजेला बसता येणार नाही. ना तुला रेट ये खाली बस, बस इथे. ऐक जरा, काय देवाने अक्कल बिक्कल दिलेलीच नाही का रे तुला? हा, हे बघ गौरांग, पूर्वीच्या काळी राजे महाराजे होते की नाही, हा, ते कसे डोक्यावर मुकुट घालायचे, असं धोतर किंवा सोहळं नेसायचे की नाही. त्यांनाही त्रास होतच असेल की नाही रे? हा, थोडा त्रास सहन कर ना. आता तुलाही असं राजा व्हायचंय की नाही या घराचा? हा, नेत्रा, पण आजकाल कुठे काय असतं असं राजे महाराजे? अरे मला सांग, सत्यजित दादा एवढी वर्ष पूजेला बसतात की नाही? ते कसे बसतात पूजेला? सोहळं नेसून बसतात की नाही? हा, म्हणून लोक त्यांना मान देतात. मग आता यावर्षी तूही तसंच केलंस की मग लोक तुला मान देणार. आणि मग सत्ता कुणाला पाहिजे? प्रॉपर्टी कुणाला पाहिजे? हा, आणि मग ऑफिस मध्ये हुकूम कोणाचा चालणार आहे? हा, त्यामुळे आता हे जमेल तसं गुंडाळ. मला सांग, आपल्या दोघांमध्ये हुशार कोण आहे? मग आता लवकर आवरा. हा बाळा, चल लवकर उठा. हो उठा. हो हो. आई, मला ना कळतच नाहीये पूजेला कुठली साडी नेसवते. सांगता जरा? मी सांगतो, 10, 20, 30 कर. ज्या साडीवर 100 येतील ती साडी नेस. आई, तुला काहीतरी सांगायचं होतं नेत्राला? नेत्रा, पूजेला सत्यजित आणि मंजिरी बसतायत आणि हे ठरलंय. हो, चालेल की. नाही म्हणजे दादांचाच मान आहे तो.
मंजिरी, हे खूप छान दिसतेस आणि हा साडीचा रंग तुझ्यावर उठून दिसतोय. थँक्यू. प्रिया, हा नेकलेस हा नेकलेस ना, अगं बघ ना, काल सत्यजितनी गिफ्ट केला मला. बघ ना, सेम तुझ्यासारखा आहे ना. मी नाही म्हणत होते, मी घेत नव्हते खरं तर, पण त्यांनी हट्टाने दिलाच म्हटल्यावर काय बोलणार ना. आणि तुला तर माहितीये, त्याच्यासमोर कोणाचं काहीही चालत नाही. हो, माहिती आहे मला. ऍक्च्युली माझ्यापेक्षा जास्त चांगलं त्यांना कोणीच ओळखत नाही. आता त्यांनी तुला आणून दिला, पण तुला आवडला ना नेकलेस? आवडला म्हणजे काय, खूप आवडला. पण मंजिरी, मला माहितीये तुला खूप वाईट वाटलं असेल ना. आय मीन, तुझ्यासारखा सेम नेकलेस त्यांनी मला गिफ्ट केला. म्हणजे मी तर त्याला नाही म्हणत होते. खरं तर तो दुसराही कुठला नेकलेस गिफ्ट करू शकत होता, पण आय डोंट नो त्यांनी असं. अगं प्रिया, नाही, ठीक आहे. आणि मला खरंच अजिबात वाईट वाटलेलं नाही. ऍक्च्युली काय आहे ना, सत्यजित, कशी दिसते मी, आणि हा नेकलेस कसा दिसतोय? छान. एक मिनिट, मला सांग, कुणाचा नेकलेस जास्त छान दिसतोय, मंजिरीचा का माझा? कसं आहे प्रिया, काही गळे दागिन्यांमुळे सुंदर दिसतात आणि काही गळ्यांमुळे दागिन्यांची शोभा वाढते. आता तुम्ही नेमक्या कुठल्या कॅटेगरीत बसता, तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही दोघीही हुशार आहात. चला या रे, पूजेला या. गुरुजी, तयारी झाली ना सगळी पूजेची? हो, झालेली आहे. तेवढं प्रसादाचं बघा. मी बघते. आले. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समाप्रभाम निर्विघ्नम कृमे देवताभ्ये नमः. आता अचम्यः, 2 वेळेला पाणी लावा. नेत्रोदक स्पर्श. आता अचम्यः ठेवून द्या. तुम्ही यांना हात लावा. अरे प्रिया, विहंग मधुरा, पण विहंग, तू ऑफिस मध्ये
अच्छा, बायकोला फिरायला घेऊन आलास वाटतं. प्रिया, अजूनही कागदोपत्रिका होईना, सत्यजितचा बिझनेस मध्ये मी पार्टनर आहे. हे बरं आहे. सगळं करून सवरून परत हक्क गाजवता येतो ना आपल्याला. मी इथे वाद घालायला आलो नाहीये, दर्शनाला आलोय. चांगलं वाटलं तुम्हाला दोघांना इथे बघून. म्हणजे मधुराच तुझ्या बरोबर आहे हे बघून चांगलं वाटलं. कसं आहे ना प्रिया, कुणीच सोबत नसण्यापेक्षा आपलं कुणीतरी सोबत असणं जास्त महत्वाचं. मधुरा, कोण कोणासोबत किती दिवस राहतं ना याची खात्री कोणीही देऊ शकत नाही मधुरा. प्रिया बास. एक तर पहिली गोष्ट, कोणाला काही खात्री करून द्यायची आम्हाला गरज नाही. मधुरा, बाकीच्यांचं जाऊ दे ग, पण तुम्हाला एकमेकांबद्दल किती खात्री आहे ना हे महत्वाचं. हे तू नाही ठरवायचं. आणि तसंही आमच्या रिलेशन बद्दल तू काही बोलावंस आणि आम्ही काही ऐकावं एवढं काही तुझं बोलणं महत्वाचं नाहीये. नाही नाही, तुम्ही मनावर नाही घेतलं ना तरी चालेल. फक्त पुढच्या वर्षी दर्शनासाठी एकमेकांसोबतच या म्हणजे झालं. आम्ही तर असूच ग, आणि तूही बघशीलच. नाहीतरी तुला दुसऱ्यांच्या संसारात डोकवायची सवय आहेच. प्रिया, इथे आम्ही दर्शनाला आलो, दर्शन घेतो. चला मोदकांचा नैवेद्य दाखवा. सत्यजित, नाही, रेडीमेड मोदक नको. मंजिरीने आज पहाटे हे उकडीचे मोदक केलेत, त्याचा नैवेद्य दाखव. महागणपते नमः. गुड खाद्य नैवेद्य समर्पयामि. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. एक पळी पाणी सोडा त्या ठिकाणी. सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. गुरुजी, आरती सुरू करायची का? अरे, या ऑफिसचे खरे मालक आले आणि मालकीणबाई सुद्धा आलेत. आता आरती सुरू करायला हरकत नाही. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उज्जैनपुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित परा दुध गौरी कुमरा. चंदनाची मुठी कुंकुम केशरा. हिरे जडकम पुढ शोभतो बरा. झुंझुणती पुढे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा दुत गौरी कुमरा. चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. झुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाहे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंदना. जय देव जय देव. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे दादा प्रसाद आरती घ्या. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे या ठिकाणी तुम्ही एक फूल हातात धरा आणि तुमची मनोकामना या ठिकाणी बोला. गौरांग, प्रसाद आहे. सगळ्यांना फुलं वाट, मंत्र पुष्पांजली म्हणायची. ओम यज्ञेन यज्ञमयंत देवा. मी काय मागणार? जे आहे ते सगळं तुला माहिती आहे. तूच या अशा परिस्थितीतून बाहेर काढ. तुझी कृपा या घरावर कायम असू दे. यांच्यावरच्या प्रत्येक संकटाला दूर कर. आणि आमच्या हातून जर काही अपराध झाला असेल तर लेकरू समजून क्षमा कर. संकटातून बाहेर पडण्याची वाट दाखव देवा. गणपती बाप्पा, माझ्या प्रियाच्या समद्या इच्छा पूर्ण कर. तिला सुखी ठेव र देवा. गणपती बाप्पा मोरया. द्या फुल. बसा. आपण मी कल्याण विंजे. आपण कधी भेटलोय का आधी? नाही, तशी कधी वेळच नाही आली. तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? हो आहे तर, म्हणून तर तुमची वाट बघतोय. नॉर्मली माझ्या ऑफिसमध्ये येण्याआधी फोन करून येण्याची पद्धत आहे. नाही, आम्ही कुणाला फोन करून जात नाही, कारण तसं केलं ना तर माणसं भेटणारच नाहीत. तुमचं नेमकं काय काम आहे माझ्याकडे? मुधोळकर साहेब, तुमच्यावर 10 कोटीचं कर्ज आहे. मग त्याची आठवण करून द्यायला आलो होतो. नाही म्हणजे माझं ते कामच आहे. तुम्ही ज्यांच्याकडनं कर्ज घेतलेलं आहे ना, त्यांच्याकडून आलो होतो. ओ, तुम्ही त्या मग आधी नाही का सांगायचं? बरं झालं तुम्ही आलात. इनफॅक्ट मला बोलायचं होतं तुमच्याशी. बोला, आता काय कारण सांगताय? नाही नाही, मी अजिबात कारण सांगत नाहीये. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की तुमचं कर्ज फेडण्याचे पूर्ण प्रयत्न मी करतोय. बरेच दिवस झालेत आणि तुमचं घर आमच्याकडे घाण आहे, लक्षात आहे ना? माझी जमीन आहे गावाकडे, फार्म हाऊस आहे. ते विकून मी लवकरच तुमचं सगळं कर्ज फेडून टाकेन. तुम्ही मनापासून प्रयत्न करताय ही फार चांगली गोष्ट आहे मुधळकर साहेब. आम्हाला काय, आमच्या पैशाची कर्तव्य आहे. पण आमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुमचं फार्म हाऊस आणि तुमची जमीन याची किंमत आणि लोनची किंमत यात बराच फरक आहे. सांगितलं ना, माझे प्रयत्न चालू आहेत. अहो, हे तर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सांगत बसाल. हे बघा विंझे, मी मुदत मागतोय तुमच्याकडे. मला माहिती आहे तुमच्याकडनं कर्ज घेतलेला प्रत्येक माणूस हे वाक्य तुम्हाला सांगत असणार. पण एकदा जाऊन माझा ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा चेक करा. एकदा दिलेला शब्द
पाळण्यावर विश्वास आहे माझा, आणि हाच विश्वास तुम्हाला माझ्यावर ठेवावा लागेल. विश्वास ठेवायला काही हरकत नाही हो, पण तो नंतर आम्हाला महाग नको पडायला. तसं नाही होणार. कारण आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्याने तो मोडला तर नेमक्या काय यातना होतात हे मला खूप चांगलं कळतं. त्यामुळे काहीही झालं तरी तुमचा विश्वास नाही मोडणार मी. आणि समजा उद्या जर मी तुमचे पैसे तुम्हाला परत करू शकलो नाही तर माझा बंगला आहेच तुमच्याकडे गहाण. काय? ठीक आहे, तुमचं म्हणणं मला कळलं, पण निर्णय घेण्याची पॉवर माझ्या हातात नाही. तुम्हाला परिस्थितीची कल्पना आहेच. मी बोलतो माझ्या बॉसशी. तुम्ही देखील धंद्यात नवीन नाही आणि आम्ही देखील नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करू शकतो याची जाणीव फक्त तुम्हाला असलेली बरी. बस, याच्या पुढे अजून काही सांगायला नको, नाही का? येतो मी.